खुर्ची प्रथम सर्व पत्रकार बांधवांचे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। चिपळूण शहरामध्ये घरपट्टी वाढी संदर्भात वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटना आपापल्या परीने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतोय। तर त्याच अनुषंगाने आम्ही 16 डिसेंबरला चिपळूण नगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सन्माननीय क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम आणि आमचे तालुका विनोददादा झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी भोसले साहेब यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आमचं जे निवेदन आहे तर त्या निवेदनामध्ये आमच्या दोनच मागण्या आहेत की ज्यांची घरपट्टी वाढीसाठी जे अर्ज करतील त्यांचा पुनर्सर्वे व्हावा आणि तोपर्यंत त्यांची 2% जो दंड आहे तो आकारण्यात येऊ नये। तर ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या सन्माननीय मुख्याधिकारी यांनी मान्य केल्यात आणि ते तसं लेखी पत्र ते त्यांनी आम्हाला कालच्या तारखेला स्वतः शहरप्रमुख शशिकांत मोदी यांना त्यांनी पोच केलेला आहे। म्हणजे आमची आंदोलनाचा पहिला टप्पा जो होता तर तो टप्पा आमच्याकडे लिखित स्वरूपामध्ये हजर आला। त्यानंतर आमचा दुसरा टप्पा असा होता की सोमवार मंगळवार बुधवार का 23, 24, 25 ह्या 3 तारखेला आम्ही साखळी आंदोलन चिपळूण नगरपालिकेचे इथं करण्याचा मानस व्यक्त केला होता। या संदर्भात आमचे शिवसेनेचे नेते आणि सचिव सन्माननीय विनायक राऊत साहेब यांनी तसे आम्हाला आदेश दिले होते। तर त्या आदेशाप्रमाणे आम्ही माननीय पोलीस निरीक्षक सन्माननीय मेंगडे साहेब आणि प्रांत लिंगाडे साहेब यांच्याकडे आम्ही लेखी पत्र दिलं। ते पत्र आम्ही बुधवारी दिलं। गुरुवार शुक्रवार शनिवार आम्हीच त्यांच्या उत्तराची वाट बघितली। त्यात आम्ही काय म्हटलं होतं की सर्वसामान्य जनतेच्या जाचक अटींनी जी तुम्ही घरपट्टी वाढवलेली आहेत त्याची जनजागृती करण्यासाठी लोकशाही पद्धतीने आम्हाला चिपळूण नगरपालिकेसमोर साखळी उपोषण आंदोलन करावायचं आहे। तर ते सामान्य प्रांतसाहेबांनी काय केलं, चिपळूण नगरपालिकेला हे दिलं, लिखित पत्र दिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे आंदोलन होणार आहे तर ते आंदोलन होऊ नये ह्याच्यासाठी त्यांच्या जे काय अटी शर्ती आहेत किंवा त्यांना जी काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन तसं त्यांना तुम्ही पत्र द्या म्हणून त्यांनी आम्हाला पत्र दिलं कुणी मुख्याधिकाऱ्यांनी। म्हणजे काय झालं की जनतेसाठी ह्या संपूर्ण प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे हा पहिल्यापासून अग्रभागी राहिलेला आहे। मग ते आंदोलन असेल, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणं असेल किंवा मुख्याधिकाऱ्यांकडून लिखित स्वरूपात ते सगळं लिखाण जे लिखित पत्र घेणं असेल ह्या सगळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिपळूण शहर हा अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आंदोलन करत होतो। परंतु आंदोलनाला आजपर्यंत वारंवार संपर्क करूनही दोन्ही म्हणजे प्रांत असं म्हणत आहेत की पोलिसांकडून यायला पाहिजे, पोलीस असं म्हणत आहेत की प्रांतांशी आम्ही चर्चा करतो आणि मग आम्ही तुम्हाला देतो। म्हणजे प्रशासनाने आम्हाला सोमवार मंगळवार बुधवार या 3 दिवशी आंदोलन करण्याची अप्रत्यक्षरित्या परवानगी नाकारलेली आहे। आणि हे आंदोलन आम्ही 3 दिवस का करतो आहे तर 26, 27, 28 आणि 29ला त्यांची इथे जनसुनावणी होणार आहे। मग ही जी जनसुनावणी आहे तर ह्या जनसुनावणीला नागरिकांनी नेमके आक्षेप काय घ्यायला पाहिजेत, चिपळूण नगरपालिकेने ज्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याच्याकडून नेमक्या चुका काय झाल्यात आणि हे सगळे म्हणणं आम्हाला नागरिकांसमोर मांडायचं होतं। आणि मग तेच म्हणणं नागरिक आपल्या सुनावणीला जर त्यांनी मांडला नाही तर त्यांची जी भरमसाठ घरपट्टी वाढलेली आहे ती 100% कमी होईल। पण प्रशासनाचा हा जो शिवसेनेला दाबण्याचा निर्णय आहे किंवा शिवसेना याच्यामध्ये अग्रभागी झाली तर कुठेतरी काहीतरी वेगळं वातावरण तयार होईल असा त्या प्रशासनाचा जो संमत झालेला आहे किंवा असेल म्हणून त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही बुधवारी अर्ज करून सुद्धा आता ह्या प्रती आहेत। हे बघा आम्ही कधी अर्ज केला आहे, 18 तारखेला अर्ज केला आहे पोलीस निरीक्षक आणि 18 तारखेला अर्ज केला आहे चिपळूण प्रांत पोलीस। आता याच्या पोस्ट पण आहे पण 18 पासून आजपर्यंत म्हणजे आश्चर्यकाली 21पर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांनी परवानगी दिली नाही। म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिपळूण शहरातल्या घरपट्टीसाठी प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने आम्ही काम करतोय आणि त्याला प्रशासनाने जर ही मंजुरी आम्हाला न दिल्यामुळे लोकांची आम्ही आमच्या पद्धतीने जनजागृती करूच त्याला अडचण येणार नाही। परंतु ही जनजागृती सामूहिकरित्या जर झाली असती तर सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा हा जो घरपट्टी वाढीचा प्रश्न आहे हा
सुनावणीच्या वेळेला मिटला असता आणि सुनावणीनंतर जर त्यांनी मोजणी केली असती तर ही जी भरमसाठ झालेली घरपट्टी आहे ती पूर्वरच जी आहे इथपर्यंत आली असती. आज त्यांनी काय केलं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रितसर अर्ज केला, त्याने आम्हाला पत्र दिलं, त्यांनी कालपासून सर्वे करायची हे पण केली सुरुवात. वास्तविक आपल्या हे काय सांगतो नियम की माझं म्हणणं आहे का ना, माझं आणि इतके जे अर्ज आले त्या सगळ्यांचं म्हणणं घरपट्टी वाढ नाही. काय आपलं काही जणांचं काय झालं आहे, शशिकांत मोदींचं घर आहे त्याला विनोद झगडेचा नंबर आला आहे, विनोद झगडेचं घर आहे त्याला जी आले घरपट्टी ती संतोष पवारचे आले. म्हणजे ह्या ज्या टेक्निकली चुका आहेत ह्या चुका पण त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. पण असं कुठल्याही प्रकारे काही न ऐकता डायरेक्ट सर्वे करायचं आणि काम चालू करायचं, ही जी चिपळूण नगरपालिकेची प्रशासनाचा जो अट्टवाद आहे ह्याच्या विरुद्ध आम्ही आत्ता ह्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करतं आहे, तर आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्हा पत्रकारांचं आहे. आणि तुम्ही बघताय की हे आंदोलन सुरू झाल्यापासून प्रामाणिकपणे म्हणजे प्रत्येक स्टेप बाय स्टेप आणि त्या स्टेपला आम्हाला यश येतं आहे. आणि हे यश लोकांसाठीच हे यश आहे ते पूरक आहे. आणि हे पूरक यश लोकांच्या माध्यमातून घरपट्टी कमी होण्याच्या माध्यमातून दिसावं ह्याच्यासाठी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली. बोलतो काय घडामोडी चिपळूण शहराचे घरपट्टीचे जो निर्णय नगरपालिकेने घेतला ते काल परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एका एजन्सीला देऊन हा सर्वे करण्यात आला. आणि मग त्यावेळेला देखील काही लोकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, परंतु ह्या सर्व गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थांबवल्या गेल्या. आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा एकदम जाचकाठी किंवा ज्या पद्धतीने ही जी वाढीव आणि अशी लोकांना त्रासदायक अशी घरपट्टी जी आकारली गेली, त्यासाठी आम्ही परवा 148वा वर्धापन दिन चिपळूण महानगरपालिकेचा होता, 148वा. तर त्या दिवशी आम्ही खूप एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्याच्या पावित्र्यामध्ये आम्ही होतो. परंतु आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज आनंदाचा दिवस आहे आणि ठीक आहे, एक 48 वर्षाची परंपरा, 148 वर्षाची परंपरा असलेलं चिपळूण शहर आणि त्याला तो वर्धापन दिन. परंतु आपण जर बघितलं तर जवळजवळ 2 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला की चिपळूणमध्ये प्रशासनाचा कारभार चालू आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं लोकप्रतिनिधींकडून म्हणजे जाब विचारण्यासाठी कुठलंही व्यासपीठ राहिलेलं नाही. आणि मग ज्या पद्धतीने मनमानी कारभार या पद्धतीने या प्रशासनाचं चाललं आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जी मोठ्या प्रमाणात केलेली करवाढ आहे ती आहे. जवळजवळ 18,886 पेक्षा जवळजवळ 19,000च्या आसपास जवळजवळ प्रॉपर्टीज आहेत आणि त्यावर कर आकारला जातो. आमचे अनेक मुद्दे या अनुषंगाने होते की बाबा हे जे जेव्हा तुम्ही जे कर आकारणी करताय त्यामध्ये आपण कर आकारणी करताना प्रत्येक इमारतीला वेगवेगळ्या पद्धतीने करायला हवे. कारण की RCC बांधकाम असेल, मातीचं बांधकाम असेल, चिरे बांधकाम असेल, तर ह्यामध्ये त्या पद्धतीचं वर्गीकरण करून कर आकारणी व्हायला पाहिजे. एखादी मग आता चिपळूण शहरामध्ये 60, 70 वर्षापेक्षा अधिकच्या जुन्या इमारती आहेत, तर त्याच्या व्हॅल्युएशनप्रमाणे त्याचं कर आकारणी व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे अनेक मुद्दे ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्यामध्ये संस्थांमध्ये जेव्हा कर आकारले जातात तेव्हा जे निकष बघून जे आकारले जातात त्या पद्धतीने यांनी केलेत की नाहीत. किंबहुना आता शशिभाऊ मोदींनी जे सांगितलं की अनेक ठिकाणी अनेक घरांच्या तुमचे घर क्रमांकच बदललेले आहेत. अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. आणि प्रशासन जर गळचेपी करून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना काय थांबणार नाही. याकरता आम्ही आज रितसर परमिशन मागून आमचं आंदोलन आम्ही करणार होतो. पण जर तशा पद्धतीने देणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून या विषयाचा जाब आम्ही विचारू. परवा आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की ज्या लोकांना आक्षेप आहे त्यांनी जर आमच्याकडं अर्ज केले तर त्याचे आम्ही म्हणजे सुनावणी घेऊन किंवा त्यांची फेर सर्वे आम्ही करू, असं त्यांनी जो एक मुद्दा मांडला होता. त्या पद्धतीने आम्ही अनेक लोकांना त्याविषयी पण आवाहन केलं होतं की बुवा ज्यांना शंका आहे, ज्यांना घरपट्टीविषयी आक्षेप आहे अशाने अर्ज करा. आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे त्यांची मोजणी व्हावी. त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही शंका आहेत, कुशंका आहेत त्या मान्य करायला हव्यात. आणि कोणत्या निकषावर त्यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीने घरपट्टी वाढवली. म्हणजे आता मगाशी आमचे संजय रेड्डी माजी नगरसेवक बोलले
की मला वाटतं त्यांची घरपट्टी 600 का 700 होती ती 1600वर गेली. म्हणजे किती पट्टीनं घरपट्टी वाढते हे देखील बघणं गरजेचं. आणि एक गोष्ट निश्चित आहे की आमचं तर खरं कापशिकच असा आहे की विधानसभेला यांनी जाणीवपूर्वक ही सगळी करवाढ थांबवली होती. आता ती पुन्हा काढली. जर लोकांना अन्यायकारक ही घरपट्टी असेल आणि जर लोकांच्या ज्या भयाविषयीच्या एकदम तीव्र अशा भावना आहेत, जर योग्य तो न्याय जर नगरपालिकेने दिला नाही तर शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरेल आणि त्यांना चोख या उत्तर ते आम्ही सगळ्या गोष्टींचं नक्की उत्तर देऊ. म्हणजे मुख्य म्हणजे हे जे प्रशासन किती हुशार आहे. घनकचरा कर त्यांनी 2 वर्ष चिपळूण नगरपालिकेच्या प्रत्येक घराकडून 480 रुपये घेतला. आत्ता ज्या घरपट्ट्या नवीन आल्या आहेत त्यामध्ये घनकचरा कर घेतला नाही आहे, उपयोगिता कर. का तर घनकचरा कराला शिवसेनेने आक्षेप घेतला होता की जिथे घनकचऱ्याची सुविधा देता येत नाही तिथे 480 रुपये आकारू नयेत. कलेक्टर ऑफिसकडून ह्या सगळ्या विषयामध्ये चौकशी चालू झाली. ही चौकशी सुरू झाल्यावरती आपली आचारसंहिता लागली, त्यामुळे तो विषय थांबला. तो विषय थांबल्यानंतर त्यांनी घनकचरा शब्द काढून टाकला. का काढून टाकला तर ओझरवाडी किंवा तुमच्या ह्या सगळ्या वरच्या वाड्या वस्त्यांवर जिथे कचराडी जात नाही तिथे नियमानुसार आपल्याला घनकचरा कर आकारता येत नाही. परंतु उपयोगिता कर हा शब्द हा गोंडा शब्द देऊन सर्वसामान्य माणसाला सुविधा द्यायची नाही, परंतु त्याकडून त्या खिशातनं पैसे काढायचे. हे जे प्रशासनाचं दुटप्पी धोरण आहे, हे धोरण उपयोगिता कर हा त्यांनी शब्द लावून ते त्यांना वसूल करायचं जे काम आहे हे चाललं आहे. हे तुम्हाला उदाहरणासाठी मी सांगतो. घनकचरा कर हा ह्या काही लोकांकडून आकारायचाच नाही आहे. ज्यांना सोयी सुविधा नाही त्यांच्याकडून आकारायचा नाही. पण आक्षेप शिवसेनेने घेतल्यानंतर तो शब्द त्यांनी रद्द केला, त्याला उपयोगिता कर असं नाव दिलं. म्हणजे शिवसेनेने बारीक बारीक गोष्टी लोकांसमोर आणून त्याचा छोट्या छोट्या प्रमाणात प्रसिद्धी पाहण्याकरता लढा दिला आणि या लढ्यामुळे घनकचरा कर हा घरपट्टीतून बाद झाला आणि उपयोगिता कर आला. आणि हे जे प्रशासनाचं पैसे कमवायचं धोरण आहे ह्याच्या विरुद्ध त्यांनी किती प्रशासनाने आमचा आवाज दाबला तरी पत्रकारांच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवणार. तुम्ही वेगवेगळे जाऊन निवेदन देताय, वेगवेगळ्या पत्रावर एकत्रित येऊन तुम्ही लढा घाला. नाही असा विषय आहे. आम्ही पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाची आमची भूमिका वेगळी आहे. भूमिका वेगळी म्हणजे आमचं कामाची पद्धत वेगळी आहे. परंतु आम्ही हा जो लढा आहे आम्ही जरी वेगवेगळ्या व्यासपीठावर जरी आम्ही लढत असलो तरी आम्ही ह्याचा मोठं व्यापक स्वरूप दिला. कारण शेवटी लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र उतरणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच आहोत. त्यामुळे हा लढा आम्ही भविष्यात आम्ही एकत्र येऊन लढणार आहोत. निवेदन दिलं त्यानुसार त्यांनी फेर सर्वेचं आश्वासन दिलं. तुम्ही आंदोलन करणार होता त्याने आश्वासन झाला असं तुम्ही म्हणताय. ते बाकीच्याने कोणाचा काही विषय नाही, पण सेनेमुळे हे सगळं घडलं हे तर मान्य आहे ना. बरोबर. हे बाकी राष्ट्रवादी वगैरे त्यांचा काही विषय नाही. एक लक्षात घ्या, ह्या भविष्यात ह्याचे रिटर्न्स काय मिळतील काय तो भाग राहिला वेगळा. पण एक लक्षात घ्या, जे काम आपण केलं ते चांगलं असो वाईट असो त्याची सर्वची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. मी डे साईडला राष्ट्र सांगितलं 2 मिनिट. थोडक्यामध्ये महाविकास आघाडीने जी आधीच्या दाखवला आता मात्र शिवसेनेची वेगळी ताकद तुम्हाला दाखवायची आहे. विषय एक आधी लक्षात घ्या, इथं ताकद नाही दाखवायची की मी त्या प्रश्नाला उत्तर देतो. प्रत्येक एक लक्षात द्या, आपल्या म्हणजे एखाद्या घरामध्ये दोन भाऊ सख्खे असतात. हो दादा, एका घरामध्ये 2 भाऊ असतात, बरोबर आहे. दोन्ही भाऊ तुल्यबळ असतात. पण जो भाऊ ॲक्टिव्ह असतो, लक्षात घ्या, जो भाऊ ॲक्टिव्ह असतो ते त्याच्यावरच वडिलांचं जास्त प्रेम असतं. त्यामुळे आम्ही जरी वेगळ्या प्रकारे जरी ही निवेदनं किंवा हे सुरुवात करत असो तरी कुठेतरी एक मुवमेंट अशी येईल की महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र असू.